या खेळ क्षेत्रातून तुम्हाला प्रावीण्य मिळो ही भैरवनाथाच्या चरणी प्रार्थना करतो। आणि या ठिकाणी उपस्थित आदरणीय व्यासपीठ आमचे मुंबईचे उत्तमदादा माने आणि आमचे सर्व मार्गदर्शक कोजबे गुरुजी आणि आपल्या शिवर्धन नगरीचे प्रथम नागरिक आदरणीय चोगले सर, क्षमाताई पोरनाक, सुप्रिया चोगले नगरसेविका या सर्वांना धन्यवाद देतो। आणि उपस्थित सर्व तरुण, सर्व कार्यकर्ते आणि सर्व खेळाडू यांना या खेळामध्ये जे जे सहकार्य लागेल ते आम्ही सर्व शिवर्धन नगरीचे नगरसेवक, नगराध्यक्ष, उपनगराध्यक्ष हे दरवर्षी तुमच्या आम्ही पाठीशी राहू ही या ठिकाणी ग्वाही देतो। आणि मला 2 शब्द या ठिकाणी बोलण्याची संधी दिलीत सर्वांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देतो। आणि आमच्या पाकाडीतील सर्व दत्तात्रय जागडे आमचे जे कार्यकर्ते आहेत, मुंबईचे उत्तम कुमार माने, कोजबे गुरुजी की सतत आमच्या गेले 17 वर्ष सामाजिक बांधिलकी जपणारे आणि निष्कलंक असं समाजाची सेवा केलेले असे आमचे कोजबे गुरुजी यांच्या उपस्थितीत हा जो कार्यक्रम होतोय, रुपालीताई आपल्या चोगले आहेत, मंजिरी आहेत, सर्व भगिनी आपल्या दक्षिणी भागातल्या आहेत त्यांना सुद्धा शुभेच्छा देतो। सचिन आपले भुसाणे आणि सर्व युवकांना अशीच प्रेरणा देव हीच ईश्वरचरणी प्रार्थना करतो। आणि हा जो आजचा सोहळा आहे तो सर्वांच्या हृदयामध्ये अखंड दीपस्तंभासारखा तेवत राहील ही प्रार्थना करतो आणि 2 शब्द पूर्ण करतो। जय हिंद, जय महाराष्ट्र। धन्यवाद। मी विनंती करतोय पंचांना की आपण लाईनअप करून घ्यायचं आणि या नगरीचे नगराध्यक्ष, नगरसेविका तसेच या कार्यक्रमाचे मान्यवर यांच्या उपस्थितीमध्ये या ठिकाणी नाणेफेक केली जाणार आहे। तर मी सर्वच मान्यवरांना विनंती करतोय, थोडंसं त्रास देतोय अतुलजी की आपण मैदानात जायचं आहे, सर्व खेळाडूंची या ठिकाणी आपण ओळख परेड करायची आहे आणि या स्पर्धेचा शुभारंभ आपल्या शुभ हस्ते या ठिकाणी झाला आहे। मी नाणेफेक केली जाणार आहे। मी विनंती करतोय की या स्पर्धेचं आपण नाणेफेक करावी अशी विनंती मी या ठिकाणी करतोय। पुढील सामना होईल श्री गणेश वर्सेस भैरवनाथ ब। पुढील सामना श्री गणेश उजव्या साईडनी सर, उजव्या साईडनी जाऊया। कुसुमादेवीचा संघ आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतोय। यात सुद्धा एक ना अनेक असे खेळाडू आपल्याला या माध्यमातून पाहायला मिळणार आहेत। तसेच पंच म्हणून आम्हाला या ठिकाणी लाभलेले आहेत ते म्हणजे तांडेल आणि त्यांचे सहकारी यांचं सुद्धा या स्पर्धेच्या निमित्तानं मी हार्दिक स्वागत करतोय। अतुलजी चौगुले यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये सर्व मान्यवरांकडून या ठिकाणी दोन्ही संघांच्या खेळाडूंना शुभेच्छा दिल्या जात आहेत। अशी ही भव्य दिव्य भैरवनाथ क्रीडा मंडळ आयोजित श्रीवर्धन शहर मर्यादित कबड्डी स्पर्धेचा शुभारंभ होतोय। या ठिकाणी नाणेफेक केली जाणार आहे आणि तदनंतर या स्पर्धेचा प्रारंभ होणार आहे। एक वैविध्यपूर्ण अशी आयोजकांची या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते। दरवर्षीच वेगवेगळा मनसुबा त्यांचा या स्पर्धेच्या निमित्तानं पाहायला मिळतो। प्रत्येक जण आपल्या क्षेत्रामध्ये प्रावीण्य आहे असे मान्यवर या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळालेत आणि त्यांच्याच प्रमुख उपस्थितीमध्ये आपण आता नाणेफेक केली जाणार आहे। पंचांना विनंती करतो की दोन्ही कर्णधारांना अतुल सर, गोरनाक साहेब आपण पुढे जायचंय। ठीक आहे, नाणेफेक झाली आहे ओके, वा पुढे वा। सभापती सन्माननीय बाळकृष्णजी गोरनाक साहेब यांच्या शुभ हस्ते नाणेफेक झाले आणि या स्पर्धेचा प्रारंभ करण्यात आलाय। पुढील सामना होईल तो म्हणजेच भैरवनाथ ब वर्सेस गणेशाळी
या दोन संघांच्या दरम्यान पुढील सामना खेळला जाईल. सर्व मान्यवरांना विनंती करतो की आपण व्यासपीठावर स्थानपन्न व्हावं. आपण या स्पर्धेच्या निमित्तानं खरोखरच आम्हाला असं बहुमोल असं मार्गदर्शन केलं आहे, आम्हाला सर्वांना आशीर्वाद दिलाय. एक तरुण मित्र मंडळ आहे आणि या सर्व सदस्यांना आपण या ठिकाणी खरोखरच ज्यांच्या विनंतीचे झेललेले, ज्यांनी उपस्थितांची मोहर उमटवली, ज्यांनी मार्गदर्शनाची झालर जोडली, ज्यांनी सन्मानाची साल पांघरली, अशा सर्व मान्यवरांचं मी या ठिकाणी या स्पर्धेच्या निमित्तानं खरोखरच आपलं फार मोठं योगदान या स्पर्धेच्या निमित्तानं लाभलंय. अशा सर्व ज्येष्ठ श्रेष्ठ व वरिष्ठांचं या ठिकाणी मी खरोखरच मनपूर्वक आभार व्यक्त करतोय, मनस्वी आभार व्यक्त करतोय की आपण दिलेला वेळ फार महत्त्वाचा होता, आम्हाला मार्गदर्शक होता आणि पुढील वाटचालीसाठी नक्कीच आपल्या सर्व सूचनांचं या ठिकाणी आम्ही नक्कीच पालन करू. अशा या सर्व मान्यवरांचं मी पुन्हा एकदा या कार्यक्रमाच्या निमित्तानं आभार व्यक्त करतोय. कार्यक्रमाच्या कोऱ्या पाटीवर आपण मार्गदर्शनाचे शब्द उमटवले. कार्यक्रमाच्या कोऱ्या पाटीवर आपण मार्गदर्शनाचे शब्द उमटवले. तुमच्या आगमनाने या मैदानी आज प्रेरणेचे वारे वाहिले. नक्कीच आपल्या सर्वांच्याच प्रेरणेनं आपण ही स्पर्धा यशस्वी करू. सामना सुरू होतोय. एक रंगतदार सामना आहे, प्रेक्षणीय सामना आहे आणि लक्षवेधी चढाया आपल्याला पाहायला मिळतील. चढाईसाठी पाहायला मिळतोय कुसुमादेवीचा खेळाडू अनिकेत. त्याच्या समोर आहे तो म्हणजेच एक दिग्गज संघ की ज्यानं तालुक्यामध्ये आपल्या खेळाची छाप उमटवली आहे, असा हा शिवराजे क्रीडा मंडळ आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतोय. हँड टच करण्याचा प्रयत्न जरूर केला, परंतु या ठिकाणी पाठलाग करण्याचा प्रयत्न शिवराजे मित्रमंडळाच्या वतीनं या ठिकाणी पाहायला मिळतोय. तो शिवराज खैरे याची चढाई आपल्याला पाहायला मिळते. बोनस ऑन आहे, बोनसचा प्रयत्न नक्की जरूर केला जाईल, परंतु तितका फुटवर्क आवश्यक आहे. तो या ठिकाणी एक अतिशय संयमी अशी चढाई आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते. विनंती आहे सर्व खेळाडूंना की आपल्या मागे फक्त प्रशिक्षक बसलेला असेल, बाकी सर्व ग्रीन मॅटवर आपले पाठीराखे बसतील. सुरुवातीपासूनच सूचना दिली जाते आयोजकांच्या वतीनं. जर्सी नंबर 15 भास्कर चढाईसाठी पाहायला मिळतोय. बोनस ऑन आहे. एक सुंदर असा फुटवर्क यापूर्वी आजच्या स्पर्धांमध्ये आपण त्यांच्याकडून पाहिलं आहे, परंतु आजची ही मानाची स्पर्धा भैरवनाथ क्रीडा मंडळ आयोजित श्रीवर्धन शहर मर्यादित कबड्डी स्पर्धेच्या या मानाच्या स्पर्धेमध्ये आपल्याला या एक चांगली कामगिरी करावी लागणार आहे आपल्या संघाच्या विजयासाठी. चढाईसाठी पाहायला मिळतोय तो म्हणजे आकाश. त्याच्यासमोर 6चा डिफेन्स बोनस ऑन असणार आहे. खरंच या स्पर्धेच्या निमित्तानं आपल्याला लाभलेले या नगरीचे नगराध्यक्ष सन्माननीय अतुलजी चौगुले साहेब, तसेच सभापती बाळकृष्ण गोरनाक साहेब, तसेच आम्हाला वेळोवेळी ज्यांचं योग्य असं मार्गदर्शन मिळतं ते उत्तम माने, अर्जुनजी वाडकर, या सर्वच ज्येष्ठ श्रेष्ठांनी दिलेला आशीर्वाद, कोसबे गुरुजी, आपलंसुद्धा फार महत्त्वाचं आम्हाला मार्गदर्शन या ठिकाणी लाभतं. तसेच खरोखरच आमच्या विनंतीस मान देऊन आमच्या महिला नगरसेविका आज या ठिकाणी उपस्थित राहिल्यात, त्याबद्दल तुमचासुद्धा या ठिकाणी मी मनपूर्वक आभार व्यक्त करतोय. आणि तुमच्या हातून नक्कीच श्रीवर्धनची एक चांगली सेवा होईल अशी अपेक्षा या ठिकाणी सर्वच खेळाडूंच्या वतीने करतोय. चढाईसाठी जातोय जर्सी नंबर 8, त्याच्या समोर आहे तो 5चा डिफेन्स. रनिंग हँड टच करण्याचा प्रयत्न, एक आक्रमक पवित्रा या ठिकाणी खेळताना पाहायला मिळते आणि सुंदर टॅकल होतोय का, आणि नक्कीच या ठिकाणी एक सांघिक खेळ या ठिकाणी पाहायला मिळतोय. या सांघिक खेळाच्या जोरावर 1 गुण प्राप्त होणार आहे, ते म्हणजेच कुसुमादेवी क्रीडा मंडळाला. चढाईसाठी येतोय तो राज पवार, एक गुणवान असा खेळाडू आहे. बोनसची अपेक्षा नक्कीच त्यांच्या सर्व संघ सहकार्यांना असणार आहे,
पण तितकाच तोला मोलाचा संघ आहे, तो म्हणजे शिवराजे क्रीडा मंडळ. मध्यरक्षकाची भूमिका या ठिकाणी कमलेश रटाटे आणि राहुल चांदोरकरच्या माध्यम, आणि या ठिकाणी खरोखरच बोनससाठी प्रयत्न, परंतु पॉइंट नक्कीच मिळवलाय, गुण मिळवलाय. आणि थोडंसं या ठिकाणी विचार करायला भाग पडले, ते म्हणजेच शिवराजे क्रीडा मंडळाला अतिशय सुंदर अशी चढाई या ठिकाणी पाहायला मिळाली. ते म्हणजेच राजपवारच्या माध्यमातून चढासाठी येतोय तो म्हणजे आकाश, त्याच्यासमोर 7चा डिफेन्स. बोनस ऑन आहे. या स्पर्धेमध्ये प्रथम पारितोषिक रोख रक्कम दिली जाणार आहे, ती म्हणजेच श्रीवर्धन नगर परिषद नगराध्यक्ष अतुलजी चौगुले साहेब यांच्याकडून प्राप्त झालंय. भैरवनाथ क्रीडा मंडळाकडून द्वितीय क्रमांकाचं पारितोषिक दिलं जाईल. तृतीय क्रमांक बाळकृष्ण काशीनाथ गोरनाक यांच्याकडून प्राप्त झालेला आहे. तर चतुर्थ क्रमांक उपनगराध्यक्ष अनंत लक्ष्मण गुरव यांच्याकडून प्राप्त झालेला आहे. चषक आहेत. प्रथम द्वितीय क्रमांकाचे चषक भावेश विश्वनाथ मांजरेकर यांच्याकडून प्राप्त झालेले आहेत. एक सुंदर चतुरत्र अशी चढाई या ठिकाणी पाहायला मिळाली, ती म्हणजेच राहुल चांदोरकरच्या माध्यमातून एक गुण, महत्त्वपूर्ण गुण प्राप्त करून घेतलाय. द्वितीय क्रमांक आणि चतुर्थसाठी चषक प्राप्त झालेले आहेत. सीमा बाळकृष्ण गोरनाक यांच्या स्मरणार्थ गोरनाक परिवाराकडून प्राप्त झालेले आहे. तसेच सर्वोत्कृष्ट चढाई, सर्वोत्कृष्ट पकड भूषण अर्जुन भोगल यांच्याकडून प्राप्त झालेले आहे. या स्पर्धेचा सर्वोत्तम खेळाडू सुलोचना दामोदर चोगले यांच्या स्मरणार्थ सुप्रिया सुभाष चोगले यांच्याकडून चषक प्राप्त झालेला आहे. अशी ही भव्य दिव्य कबड्डी स्पर्धा आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते. चढ्यासाठी येतोय तो आकाश, ज्याच्या वारंवार चढ्या आपण पाहतोय. थोडंसं दोन्ही संघ सावध पवित्र्यामध्ये पाहायला मिळतात, त्यामुळे नक्कीच एक आक्रमक भूमिका कोण घेतोय आणि या विजय संपादन, पहिला विजय कोण संपादन करतो ते येणारा काळ नक्कीच पाहिल. परंतु या ठिकाणी आक्रमकता आणि संयमाची परीक्षा या ठिकाणी पाहायला अतिशय सुंदर, खरोखर जबरदस्त कॉम्बिनेशन या ठिकाणी पाहायला मिळतोय. आणि या ठिकाणी गुण प्राप्त होतोय ते म्हणजेच शिवराजे क्रीडा मंडळाला. एक चांगला प्रयत्न होता शिवा खैरेचा, आणि या माध्यमातून एक या टॅकलचा गुण जाईल तो शिवा खैरेला, त्याने पात केलं ते म्हणजेच अनिकेत सामंतला. त्यामुळे नक्कीच थोडासा विचार करावा लागणार आहे ते म्हणजेच कुसमादेवी क्रीडा मंडळाला. आजची स्पर्धा यूट्यूबच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळणार आहे, ते म्हणजेच जय गणेश स्पोर्ट्सच्या माध्यमातून आपण ह्या यूट्यूबचा आनंद घेणार आहोत. घर बसल्या कबड्डी स्पर्धा पाहता येणार आहेत. आतापर्यंत चढ्यासाठी जो जातोय जर्सी नंबर 4 त्याच्या समोर आहे तो म्हणजेच या ठिकाणी आतापर्यंत आम्हाला यूट्यूबच्या माध्यमातून 1149 प्रेक्षक लाभलेले आहेत. त्या सर्व दर्दी प्रेक्षक वर्गाचं सुद्धा मी या ठिकाणी मनपूर्वक स्वागत करतो. यूट्यूबच्या माध्यमातून बोनस ऑन आहे. बोनस प्राप्त करण्यासाठी या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय भास्कर. 7 एक अशी लढत या ठिकाणी पाहायला मिळते. टोटच करण्याचा प्रयत्न केला जातोय खरा, परंतु या ठिकाणी प्रयत्न काही येत नाही. या ठिकाणी आक्रमक धोरण अंमलावं लागणार आहे ते म्हणजेच कुसमादेवी क्रीडा मंडळाला, परंतु ही एमटी चढाई करत तो माघारी परततोय. सुपर टॅकल ऑन आहे, त्यामुळे नक्कीच या ठिकाणी सुपर टॅकलचा प्रयत्न केला जाईल की एक संयमी अशी चढाई या ठिकाणी पाहता येईल. तमाम कबड्डी रसिकांचं मी पुन्हा एकदा या भैरवनाथ क्रीडा मंडळ आयोजित कबड्डी स्पर्धेमध्ये त्यांचं हार्दिक स्वागत करतोय या क्रीडा नगरीमध्ये. या ठिकाणी तुटीत काळ घेतलाय तो म्हणजेच शिवराजे क्रीडा मंडळानं. एक मानाची स्पर्धा आहे आणि या स्पर्धेमध्ये आपण सर्वजण साक्षीदार. मुगदल आपण व्यासपीठाकडे यावं.
ओम कर्डेकर याची चढाई या ठिकाणी पाहायला मिळते. अपेक्षा खूप आहेत, त्या अपेक्षांवर आपण उतरायचं आहे आणि आपल्या संघाला विजय संपादन करण्यासाठी प्रयत्न करायचा आहे. परंतु एक हलकी अशी चढाई करत तो पुन्हा आपल्या तंबूमध्ये दाखल होतोय. राहुल चांदोरकर याची चढाई या ठिकाणी पाहायला मिळते. एक आक्रमक असा खेळाडू आहे, मध्यरक्षकाची अतिशय सुंदर जबाबदारी त्याच्या माध्यमातून आपण यापूर्वी पाहत आलेलो आहोत आणि आज तो चढाईची जबाबदारी घेताना पाहायला मिळतोय. त्यामुळे नक्कीच काय घडते आणि या ठिकाणी खरोखरच नजरहटी दुर्घटना घटी असाच प्रसंग या ठिकाणी पाहायला मिळत होता आणि एमटी चढाई करत माघारी परततोय तो राहुल चांदोरकर. त्याच्या प्रत्युत्तर या ठिकाणी जर्सी नंबर 15 डू आय डाय साठी या ठिकाणी पाचारण केलंय. ते म्हणजे भास्करला बोनस ऑन आहे, गुण प्राप्त करायचं आहे आणि आपल्या संघाला एक महत्त्वपूर्ण गुण प्राप्त करून द्यायचं आहे. खोलवर चढाई आणि इतकं चांगलं सुंदर कॉम्बिनेशन टॅकल या ठिकाणी पाहायला मिळते. त्यामुळे नक्कीच हा गुण जाईल तो म्हणजेच शिवराजेला आणि कमलेश रटाटेला. डू आय डाय या ठिकाणी सुपर टॅकल ऑन आहे, याचा फायदा घेतोय का कुसुमादेवी क्रीडा मंडळ? नक्कीच त्यांच्यावर मोठी जबाबदारी असणार आहे आणि या ठिकाणी प्रयत्न केलाय जरूर, या ठिकाणी प्रयत्न केलाय जरूर आणि खरोखरच ओम कर्डेकरचे प्रयत्न अपुरे ठरलेत आणि या ठिकाणी एक चांगली संधी नामी संधी प्राप्त झाली होती, ती म्हणजे एक लढाचा बोजा आहे तो म्हणजेच या कुसुमादेवी क्रीडा मंडळावर. आवर्जून रनिंग हँड टच करण्याचा प्रयत्न आणि या ठिकाणी खरोखरच भास्करला बाद केलंय. भास्कर बाद होतोय, मध्यंतर होतोय आणि या मध्यंतरापर्यंत गुणफलक आहे 12-4. शिवराजी 12 तर कुसुमादेवी 4 गुण, 8 गुणाची आघाडी या ठिकाणी पाहायला मिळते. पुढील सामना आहे तो म्हणजेच श्री गणेश वर्सेस भैरवनाथ ब. मी विनंती करतोय संदेशजी सावंत यांना की आपण व्यासपीठावर स्थानापन्न व्हावं. संदेश सावंत यांना विनंती करतोय. वाडकर काका, आपण या स्पर्धेच्या निमित्तानं उपस्थित राहिलात, आम्हाला सर्वांना आशीर्वाद दिलेत, त्याबद्दल तुमचं मनपूर्वक मी आभार व्यक्त करतोय. तसेच कुमार बाक्कर, आपण सुद्धा या स्पर्धेच्या निमित्तानं उद्घाटन सोहळ्यानिमित्तानं उपस्थित राहिलात, त्याबद्दल आपले मनपूर्वक आभार. 12-4 असा गुणफलक आहे मैदानामध्ये पाहायला मिळतोय. एक आक्रमकता या ठिकाणी घेतली आहे ती म्हणजे शिवराजेच्या खेळाडूने, परंतु या ठिकाणी त्याच धर्तीवर आपल्याला कुसुमादेवी खेळ करते का ते पाहायचंय. राज पवारकडे खूप काही अपेक्षा आहेत. कुमार बाक्कर यांच्याकडून 501 रुपयाची देणगी प्राप्त होते. मंडळ त्यांचं अत्यंत ऋणी आहे. टो टच करण्याचा प्रयत्न याचा राजला खरंच आपल्या संघाला विजय संपादन करायचा असेल तर नक्कीच एक आक्रमक चढाईची आवश्यकता आहे. या स्पर्धेच्या निमित्तानं आमचे मित्र, आमचे मार्गदर्शक सन्माननीय योगेश तुरे साहेब यांचं आगमन झालंय, त्यांचं मी या ठिकाणी हार्दिक स्वागत करतोय. आपणास विनंती आहे की आपण व्यासपीठावर स्थानापन्न व्हावं. राहुल चांदोरकर याची चढाई या ठिकाणी पाहायला मिळते. या चढाईत जर का गुण प्राप्त केला कुसुमादेवीने तर थोडंसं एक, परंतु या ठिकाणी कुठली संधी दिली नाही ती राहुल चांदोरकरनं, तो रिकाम्याचे मागे परतलाय. या ठिकाणी खरोखर नावात साजेसाचा खेळ साकारावा लागणार आहे. आणि या ठिकाणी काय घडतंय, या ठिकाणी काय घडतंय, या ठिकाणी काय घडतंय, ही सुपर रेड होते की मल्टी तर या ठिकाणी नक्की सुपर रेड पाहायला मिळतंय. एका चढाईमध्ये 3 गडी बाद केलेत असा हा या स्पर्धेच्या सुपर रेडचा नाव कोरले ते म्हणजे अनिकेत सामंत. स्प्रेची व्यवस्था करा मैदानाकडे.
सुपर डुपर रेड या ठिकाणी पाहायला मिळाली. या रेडनं खरोखरच ज्या सामन्याचे चित्र पालटते का, जखमी झालाय तो मौजेचा अनिकेत. मी विनंती करतोय अमित कंगडे यांना आपण व्यासपीठावर येऊन स्थानपन्न व्हावं. तसेच संदेश सावंत यांना सुद्धा विनंती करतो. धन्यवाद. आपलं हार्दिक स्वागत आहे संदेश सावंत. तर ही स्पर्धा खरोखरच सर्वांनाच वेळ लावणारी स्पर्धा आहे आणि या स्पर्धेमध्ये एक सुपर रेड, पहिली सुपर रेड झाली आहे ती म्हणजेच कुसुमादेवीच्या माध्यमातून. मी विनंती करतोय अप्पा तुरे यांना की व्यासपीठ स्थानपन्न व्हावं. हॅलो, अनंत चोगले आणि राजन तुरे यांना विनंती करतोय आपण व्यासपीठावर येऊन स्थानापन्न व्हायचं आहे. मी विनंती करतोय साहिल भुसाण यांना की आपण संदेश सावंत यांचा या ठिकाणी सत्कार करावा. एक सुंदर प्रयत्न या ठिकाणी भोसलेच्या माध्यमातून आणि एक गोल मिळतोय का, पण प्रयत्न केला जातोय. शेवटच्या क्षणापर्यंत जिद्द सोडली नाही, परंतु ह्या ठिकाणी गुण प्राप्त होईल तो म्हणजे शिवराजेला आणि भोसलेला. एक सुंदर कव्हर कॉम्बिनेशन पाहायला मिळालं. डू आयडियासाठी आकाशला पाचारण केलं आहे. आकाशच्या समोर आहे तो 6चा डिफेन्स आहे आणि त्यामध्ये नक्कीच गुण प्राप्त करायचं आहे. एक चांगली एक समाधानकारक आघाडी घेतली आहे ती म्हणजेच शिवराजे क्रीडा मंडळानं. राजनजी चोगले आणि अनंत चोगले यांना विनंती करतो आपण व्यासपीठावर येऊन राजन कर्णेकर आपल्याला विनंती करतो आपण व्यासपीठावर येऊन स्थानापन्न व्हायचं आहे. योगेशजी तुरे उर्फ आप्पा यांचं आगमन झालंय, त्यांचं हार्दिक स्वागत. स्पर्धेतील पहिला सामना रंगतोय तो शिवराजे विरुद्ध कुसुमादेवी. चढायला गेलाय तो शिवा खैरे. बोनस गुण मारण्याचा प्रयत्न यशस्वी होईल का पाहूया. टाइम अप घेतलाय तो शिवराजे क्रीडा मंडळाने. विनंती करतोय रुपेश चोगले यांना की योगेश तुरे उर्फ आप्पा यांचा सत्कार करायचा आहे. शाल श्रीफळ आणि सन्मान चिन्ह देऊन योगेशजी तुरे यांचं सत्कार करताना चढायला गेलाय तो अनिकेतच्या समोर आहे प्रशांत चोगले स्टेजच्या मागे रिकामे असते आपल्या तंबूत दाखल. त्यांना प्रत्युत्तर राहुल चांद्रकर उर्फ पप्पू. सात विरुद्ध एक अशी लढत आहे. उलकावणीचा प्रयत्न, छान सुंदर चढाई पाहायला. एक गुणाची कमाई केली आपल्या संघासाठी पप्पूने. त्याला प्रत्युत्तर पियुष. या स्पर्धेचं एक वैशिष्ट्य आहे की या स्पर्धेमध्ये प्रत्येक सामन्यामध्ये सर्वोत्तम खेळाडूला या ठिकाणी सन्मानित केलं जाणार आहे.
सामना संपायला शेवटची 5 मिनिटं जाहीर केलेत. 14-8 असा गुणफलक. 8 गुण कुसुमादेवी, 14 गुण शिवराजे. 6 गुणाची आघाडी आहे. चढायला गेला तो पियुष, परंतु स्वतः बाद होईल. गुण मिळतोय तो शिवराजे संघाला, म्हणजे 15-8 असं गुणफलक आपल्याला पाहायला मिळेल. चढायला जातोय तो भोसले. शुभम संत गतीने खेळ करतोय. पुढील सामना श्री गणेश वर्सेस भैरवनाथ बी या दोन संघांच्या दरम्यान खेळला जाणार आहे. दोन्ही संघाला लास्ट अँड फायनल कॉल. आपण खेळण्याच्या दृष्टीनं गेटपाशी उपस्थित राहायचं आहे. दोन्ही संघांच्या प्रशिक्षकांना विनंती करतो, कारण या स्पर्धेचा शुभारंभ झालाय, प्रारंभ झालाय. या स्पर्धेचा पहिला सामना खेळला जातोय कुसुमादेवी वर्सेस भैरवनाथ, कुसुमादेवी वर्सेस शिवराजेच्या दरम्यान. या उद्घाटनीय सामन्यामध्ये एक मजबूत अशी आघाडी घेताना पाहायला मिळतोय, तो म्हणजे शिवराजे क्रीडा मंडळ. एका सुपर रेडनं खरोखर सामना चित्र पाडवण्याचा प्रयत्न पाहायला मिळतोय. सुंदर अशी चढाई पाहायला मिळाली ती राजची. 1 गुण आपल्या संघाला मिळवून दिलाय. त्याला प्रत्युत्तर कमलेश, स्वतः कर्णधार, स्वतः आधारस्तंभ या संघाचा. अष्टपैलू खेळाडू. छान सुंदर अशी चढाई. तो टच केल्याचा दावा करतोय, यशस्वी होईल का पाहूया. यशस्वी चढाई. 1 गुण आपल्या संघाला मिळवून दिलाय. त्याला प्रत्युत्तर पुन्हा एकदा. अनिकेतच्या समोर आहे तो. सुंदर चढाई पाहायला मिळते. 2 गुणांची कमाई केली आपल्या संघासाठी. 2 गुण आपल्या संघाला मिळवून दिलेत. त्यांना प्रत्युत्तर पुन्हा एकदा कमलेश. मागच्या चढाईत ज्याने 1 गुण मिळवला होता असा खेळाडू. संत गतीने खेळ करतोय कमलेश. पाहूया आपल्या संघाला गुण मिळवून देईल का. छान सुंदर चल चपळ, परंतु रिकाम्या असते आपल्या तंबूत दाखल. टाइम अप घेतलाय तो कुसुमादेवी संघाने. या ठिकाणी सत्कार केला जातोय. राजेंद्र कर्णेकर यांचा या ठिकाणी सत्कार केला जातोय. श्रीफळ गुलाबपुष्प देऊन त्यांचा या ठिकाणी सत्कार केला जातोय. या स्पर्धेच्या निमित्तानं उपस्थित असणारे आमचे मार्गदर्शक राजेंद्र कर्णेकर यांचा या ठिकाणी सत्कार केला जातोय. मी विनंती करतोय पराग चौगले यांना की आपण व्यासपीठावरून स्थानापन्न व्हावं. पराग चौगले यांना विनंती करतोय की आपण व्यासपीठावरून स्थानापन्न व्हावं, अशी विनंती भैरवनाथ क्रीडा मंडळाच्या वतीनं करतोय. एक महत्त्वपूर्ण अशी चढाई आहे, महत्त्वपूर्ण असा सामना आहे आणि त्या सामन्यामध्ये रंगत आणण्याचा प्रयत्न या ठिकाणी नक्कीच केला जातोय. अनिकेत सावंतच्या माध्यमातून मागच्या चढाईमध्ये 2 गुण महत्त्वपूर्ण प्राप्त केले होते आणि या ठिकाणी आक्रमक चढाई करताना पाहायला मिळतोय. नक्कीच शेवटची 2 मिनिटं घोषित केलेत, परंतु या ठिकाणी करो या मरोची अशी परिस्थिती या ठिकाणी पाहायला मिळते. या चढाईमध्ये काय घडतंय, काय घडतंय, काय बिघडतंय आणि या ठिकाणी सुपर रेड होताना पाहायला मिळते. या सुपर रेडनं पुन्हा एकदा आशेचा किरण पाहायला मिळतोय कुसुमादेवी क्रीडा मंडळासाठी. सुंदर असा सामना पाहायला मिळतोय. खास करून अनिकेत परेड आणि आपल्या हॅलो
चढायला गेलाय तो पप्पू रिकाम्या. एक गुण घेऊन आपल्या तंबूत दाखल झाला. उत्तर अनिकेत. पाहूया खरोखर रंगत या सामन्यात आले, कारण का आतापर्यंत गुणफलक पाहिला तर दोन्ही संघ मला वाटतं बरोबरीत आहेत. आणि सामना बरोबरीत संपलेला आहे. टाय सामना झालाय, त्यामुळे 5-5 रेडवर हा सामना खेळवला जाईल. ज्या संघाच्या पाठीमागे ज्या व्हाईट खुर्च्या ठेवलेल्या आहेत त्या आऊट झालेल्या खेळाडूंसाठी आहेत, आणि ज्या लाल खुर्च्या आहेत त्या एक्स्ट्रा खेळाडूंसाठी आहेत. याची नोंद घ्यायची आहे. आणि स्टेजच्या डाव्या बाजूला ज्या खुर्च्या आहेत त्या ज्येष्ठ नागरिकांसाठी ठेवलेल्या आहेत. याची नोंद घ्यायची आहे सर्व क्रीडा रसिकांनी. ओमकार चोगले यांना विनंती करतो स्टेजकडे यायचंय. या स्पर्धेच्या निमित्तानं उपस्थित असणारे ओमकार चोगले यांना मी विनंती करतो आपण व्यासपीठाकडे यावं. एक